महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके दादा एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे लाडके खासदार साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके आत्ताचे नवनिर्वाचित म्हणजे एक वर्षापूर्वीचे राजेशजी मोरे साहेब यांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला आणि जे आमचं काम बोलतं, हे जे आमची टॅगलाईन नाहीये तर हे आमचं आहे की आम्ही काम करतो म्हणून आज बिनविरोध आलाय आणि नक्कीच त्यांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवलाय तो आम्ही सार्थ केला। तसंच आम्ही आता 16 तारखेला आणखीन जल्लोषामध्ये येणार। महिला तुम्ही आता निवडून आलेला आहात, तुम्ही नगरसेवक म्हणून महासभेत गेल्यावर पहिल्याच सभेला तुम्ही कुठला प्रश्न समोर उभं करणार? महासभेत मला महिलांसाठी सुरक्षित वातावरण हवंय, कारण एक महिला म्हणून बाहेर जे काही आहे आज महिलांचं जे चाललंय, महिलांसाठी सुरक्षित वातावरण कसं तयार करता येईल, त्या सुरक्षित कशा राहतील हाच माझा अजेंडा राहणार आहे। मतदारांचे आभार म्हणजे त्यांनी हा विश्वास ठेवला होता, कारण की जसा आम्ही फॉर्म भरला तेव्हापासून त्यांचा हा विश्वास होता की प्रश्नच येत नाहीये, तुम्हीच येणार आहे, कारण की आज मराठे साहेबांचं इतके वर्ष जे या एकता नगरमध्ये काम होतं ते एक आयडियल म्हणाल ना की लोकांना कळायला पाहिजे असं होतं, त्यामुळे हा विश्वास सगळ्यांचा होता। आम्ही जेवढ्याही ठिकाणी फिरलो त्यांचा तेवढा विश्वास होता, त्यामुळे हा पॅनल 28 नंबरचा खूप स्ट्रॉंग आहे। इथे अ ब क ड तिन्ही पॅनल मधले जे वॉर्ड्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे नक्कीच आमचं पूर्ण पॅनल शिवसेनेचाच येणार। या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त महिला त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, कसं वाटतंय? खूप छान वाटतं, महिलांसाठी यायलाच पाहिजे प्रत्येकाने। जे आपण म्हणतो नुसतं 50% आरक्षण म्हणून महिला नाहीये, तर महिला पण तेवढ्याच कर्तबगार आहेत आणि नक्कीच खूप छान वाटतं।